या फॅनचा जो वापर आहे हा जो चौथा असतो हा डायरेक्ट इथून बाहेर फेकतो। या कुटीचं वैशिष्ट्य असं आहे की 4 ब्लेडमध्ये आहे आणि एकदम हेवी ड्युटीमध्ये आहे। जिथं तुम्हाला तासाला सोयाबीन समजा 5 ते 6 पोते होणार आहे त्याच ठिकाणी तुम्हाला सोयाबीन तासाला 8 ते 9 पोते होणार। नमस्कार मित्रांनो, तुम्ही सध्या जी मशीन पाहत आहात ती महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे। मका, सोयाबीनसह विविध पिकांची मळणी जलद, स्वच्छ आणि कमी खर्चात करण्यासाठी ही मशीन उपयुक्त ठरत आहे। या व्हिडिओत आपण दमदार चारा कुट्टी मशीन आणि इतर आधुनिक कृषी मशिनरीही पाहणार आहोत। जर तुम्हाला नवीन कृषी मशिनरींबद्दल माहिती घ्यायची असेल, त्यांचं प्रत्यक्ष काम पाहायचे असेल किंवा स्वतःसाठी योग्य मशीन निवडायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत अभय मशिनरी स्टोर्स राहते येथे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्याकडे कोणते कोणते शेती अवजार आहे आणि सर्वात महत्त्वाचं या सीझनला सोयाबीन सीझनला लागणारा सर्वात महत्त्वाचं म्हणजे थ्रेशर ते आपल्याकडे आहे। आज मी त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे, तर या माझ्याबरोबर। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्टार आणि जंगीर कंपनीची थ्रेशर। सध्याची परिस्थिती बघून आणि सध्याचा पाऊस बघून यावर्षी ही पिकं हे शक्यतो वल्ले राहणार आहेत आणि वल्ल्या पिकांसाठी लागणारा जो थ्रेशर आहे, कारण भरपूर थ्रेशर हे वल्ल्या पिकांमध्ये चालत नाही। आपले जे स्टारची आणि जंगीरची थ्रेशर आहे हे साधारण 70 ते 80% वल्ल्यामध्ये चालतात। आता पहिली गोष्ट, स्टार कंपनीमध्ये आपल्याकडं टोटल 6 मॉडेल आहे। एक आहे S28, दुसरा आहे S40, तिसरा आहे S44, त्यानंतर येतो आपला S52, त्याच्यानंतर आपल्याकडे नवीन आलेला आहे एक्सेल फ्लो थ्रेशर स्टारमध्ये, आणि त्यानंतर स्टारमध्ये आलेला आहे आपल्याकडं टोकरी मॉडेल मका थ्रेशर। हे सगळे मॉडेल तुम्हाला राहत्या येथे अभय मशिनरी स्टोर्सला पाहायला भेटतील। आज स्टार कंपनीने जे मागच्या वर्षी पूर्ण मार्केट गाजवलं, मार्केटचा हा नंबर 1 ब्रँड राहिला। आता सगळ्यात आनंदाची गोष्ट, आपली 3 ठिकाणी शाखा झालेली आहे। एक शाखा आहे आपली धुळ्याला पण, दुसरी शाखा आहे आपली जालन्याला पण, आणि मेन आपली शाखा आहे राहत्याला। तर राहत्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे स्टॉक आणि व्हरायटी हे बघायला भेटणार आहेत। आता हा एवढी हेवी ड्युटी चेसी आहे स्टारला। त्यानंतर स्टारमध्ये हा ड्रम पूर्ण मोठा येतो। ड्रम मोठा असल्यामुळे चाळणीवरती माल थांबत नाही, आणि जर चाळणीवरती माल थांबला नाही तर धान्य तुमचं भुशामध्ये जात नाही। सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक टायरपासून नटबोल्टापासून ही जी कन्व्हेयर सिस्टम आहे मागं येणारी, ही चेन सिस्टममध्ये येते। बाकी कंपन्यांना इथं वरम सिस्टम येतं, वर्मामध्ये थोडं प्रॉब्लेम येतो, मेंटेनन्सचा प्रॉब्लेम येतो, तसं ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही। स्टारला जे फ्लायव्हील येतात हे हेवी ड्युटी येतात। हेवी ड्युटी असल्यामुळे तुम्हाला ट्रॅक्टर दबत नाही। सगळ्यात महत्त्वाचं, ह्या ज्या गोष्टी आहे या स्टारमध्ये बघायला भेटतील तुम्हाला। त्यानंतर हा स्टारचा जो S52 मॉडेल आलेला आहे, याचा जो ड्रम आहे हा 52 इंची ड्रम आहे। याला ट्रॅक्टर लागणार आहे तुम्हाला 45 पासून वरती। जर तुमचे ट्रॅक्टर आहे 40 पासून 42 HP तर तुम्हाला आपल्याकडं S40 मॉडेल आहे, S44 आहे। आणि जर तुमच्याकडे 45 HP वरती ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला आपण देऊ शकतो हा S52 मॉडेल। त्याचबरोबर आपल्याकडे याच्यामध्ये एक्सेल फ्लो थ्रेशर आलेला आहे, ते मी तुम्हाला दाखवतो। तसंच हा आहे स्टार कंपनीचा एक्सेल फ्लो थ्रेशर, जो आलेला आहे आत्ता 2026चा सर्वात लेटेस्ट थ्रेशर, जो पूर्ण महाराष्ट्राचा आणि सगळ्यात महत्त्वाचा थ्रेशरमध्ये हा लेटेस्ट थ्रेशर राहणार आहे। हा आहे स्टार कंपनीचा एक्सेल फ्लो थ्रेशर। कारण याच्यामध्ये एक्सेल फ्लो नाव का दिलेलं आहे आणि या थ्रेशरचं वैशिष्ट्य काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आता हा स्टारचा S44 थ्रेशर, जो साधारण हा आपण 60 ते 70% वल्ल्यापर्यंत चालतो, त्याचमध्ये आता हा आलेला आहे स्टार कंपनीचा एक्सेल फ्लो थ्रेशर, जो चालणार आहे तुमचा 80% वल्ल्यापर्यंत। कारण ह्याच्यामध्ये आहे तुम्हाला चौथा फेकण्यासाठी सेपरेट फॅन दिलेला आहे। या फॅनचा जो वापर आहे सगळ्यात महत्त्वाचा, हा जो चौथा असतो हा डायरेक्ट इथून बाहेर फेकतो, मग परत थ्रेशरमध्ये मळायची गरज नाही। दुसरी गोष्ट, याचा ड्रम पूर्णपणे मोठा आहे। याचा ड्रम तुम्हाला मोठा असल्यामुळे आतमध्ये मळणी सोपी होती आणि चाळणीवरती माल थांबत नाही। दुसरा मुद्दा, हा थ्रेशर एकदम हेवी बिल्टअप क्वालिटीचा बनवलेला आहे। या थ्रेशरचं वजन साधारण 3200 किलो वजन आहे। त्याच्यामध्ये याला 6 इंची चेसी दिलेली आहे, पूर्णपणे Dचे बेल्ट दिलेले आहे, Dच्या पुल्या वापरलेल्या आहे। त्याचबरोबर तुम्हाला बाजरीसाठी हा सेपरेट फॅन देतो याच्या आतमध्ये। या फॅनचा असा फायदा असतो का ह्याच्यामध्ये तुमची बाजरी वगैरे भुशामध्ये जाता कामा नये, कारण त्याला सेपरेट सिस्टम दिलेली आहे। त्यानंतर इकडे याला टायर तुमचे सिॲट कंपनीचे टायर येतात। त्याचबरोबर मागं ज्या चैनी दिलेल्या आहेत कंपनीने, याला डुप्लेक्स चैनी वापरलेल्या आहे। डुप्लेक्स चैनी असल्यामुळे तुम्हाला मेंटेनन्स येत नाही, आणि शिवाय डुप्लेक्समध्ये हा जम्पिंग चैनी आहे। या मशीनला रिव्हर्स फॉरवर्डचा गेअरबॉक्ससुद्धा आहे, आणि त्याचबरोबर याला गेअर आणि चेन जी दिलेली बेल्टच्या ठिकाणी, त्यामुळे मशीन वल्ल्यामध्ये स्लिप मारत नाही, किंवा बेल्ट जसे वल्ल्याला स्लिप मारतात, चेन आणि गेअर हे वल्ल्याला स्लिप मारत नाही। याला आतमध्ये जेवढे ब्लेड आहेत हे सगळे स्टार कंपनीचे आहे, कारण कंपनी बाकी लोकल कंपनीचे ब्लेड वापरत नाही।
याच्या आतमध्ये तुम्हाला जी शाफ्टिंग आहे ती शाफ्टिंगसुद्धा हेवी ड्युटी आहे. त्यामुळे शाफ्टिंगमध्ये तो तुम्हाला लोकांच्या जे बेंड होतात, शाफ्टिंग तुटतात चालू याच्यामध्ये तुम्हाला ते स्टारमध्ये मेंटेनन्स बघायला भेटणार नाही. त्यानंतर ट्रिपलची पुली आहे. याला ट्रिपलची पुली असल्यामुळे तुम्हाला बारीकमधलं बारीक धान्य पण काढायला सोपं जातं. कांद्याचं बी असू किंवा धनिया असू हे सगळे तुम्ही ट्रिपल पुली असल्यामुळे काढू शकतात. हा आहे आपला स्टार कंपनीचा सर्वात लेटेस्ट थ्रेशर ह्या वर्षीचा. हा थ्रेशर बघण्यासाठी आणि घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या राहत्या येथे अभय मशिनरी स्टोअर्स. हा आहे आमचा जंगीर कंपनीचा एक्सेल फ्लो थ्रेशर. याची माहिती तुम्हाला मागच्या वर्षी आम्ही शिवार मार्फत दिली होती आणि हाच तो थ्रेशर आहे ज्यांनी 2025-26 पूर्णपणे गाजवलं होतं. हा आहे आमचा हेवी बिल्टअप क्वालिटीचा जंगीर कंपनीचा एक्सेल फ्लो थ्रेशर. हा आहे एक्सेल फ्लो मॉडेलचा थ्रेशर. आणि हा जो फॅन आहे या फॅनचा तुम्हाला फायदा काय आहे हा तुम्हाला मागच्या वर्षी पण सांगितलं होतं आणि ह्याच वर्षी परत तुम्हाला मी सांगतो. हा याच्यामधून चौथा जो असतो हा पूर्णपणे डायरेक्ट बाहेर फेकला जातो. याच्यामुळे तुमच्या मशीनचा ॲव्हरेज वाढतो. जिथं तुम्हाला तासाला सोयाबीन समजा 5 ते 6 पोते होणार आहे त्याच ठिकाणी तुम्हाला सोयाबीन तासाला 8 ते 9 पोते होणार. याचा जो ड्रम आहे हा पूर्णपणे 44 इंची ड्रम येतो. दुसरी गोष्ट हा पूर्णपणे चेकर्ड प्लेटमध्ये बघू शकता. हा पूर्णपणे हेवी ड्युटी पत्र आहे. हा पूर्णपणे चेकर्ड पत्र आहे. त्यानंतर तुम्ही साधारण एखादी पाण्याची गल्लास जरी ठेवली मशीनवरती ती गल्लास पण नाही हल्ली पाहिजे. त्याला म्हणता मशीनला व्हायब्रेशन नको आहे. ज्या मशीनला व्हायब्रेशन नाही त्या मशीनला पुढे जाऊन मेंटेनन्स नाही. दुसरा मुद्दा या इकडे आपण दाखवूया तुम्हाला. जर तुम्हाला बेल्ट चेंज करायची असेल तर बेल्ट चेंज करण्यासाठी याला पूर्णपणे सिस्टम दिलेली आहे कंपनीने. त्याचबरोबर तुम्हाला ड्रम चाळणी चेंज करण्यासाठी तीसुद्धा सिस्टम पूर्णपणे कंपनीने सोपी केलेली आहे. त्यानंतर याला इथं बेल्टच्या ठिकाणी गेअर आणि चेन वापरलेली आहे. गेअर आणि चेन असल्यामुळे तुम्हाला मेंटेनन्स राहत नाही किंवा वल्ल्याला मशीन जे बेल्ट स्लिप मारतात ते चेन वल्ल्याला स्लिप मारत नाही. हेवी ड्युटी फ्लायव्हील आहे. हे फ्लायव्हील कंपनीचे आतमध्ये कंपनी पूर्ण स्वतः बनवती. त्यानंतर टोकरी पूर्णपणे खाली आहे. टोकरीची लेवल खाली असल्यामुळे तुम्हाला माल टाकायला पूर्णपणे सोपं जाणार आहे. त्याबरोबर याच्या आतमध्ये जे ब्लेड आहे ते तुमचे 4 इंची ब्लेड येतात आणि जंगीर कंपनीचे स्वतःचे ब्लेड येतात. आता आपण सर्वांची मक्याची पण पेरणी झालेली आहे. भरपूर ठिकाणी यंदा आपल्याला मका बघायला भेटणार आहे. तर मक्यासाठी आपल्याला लागणार आहे कडबाकुटी. आता कडबाकुटीमध्ये आपल्याकडं आहे महावीर कंपनीचा सर्वात नंबर 1 ब्रँड. महावीरमध्ये जी सगळ्यात चालणारी कुटी आहे ती आहे आमची महावीरची लिफ्ट अटॅचमेंट. हिच्यामध्ये तुम्ही 5 HP मोटर किंवा 18 HP पासून वरती ट्रॅक्टर हे दोघांवरती ही कुटी चालती. या कुटीचं वैशिष्ट्य असं आहे ही 4 ब्लेडमध्ये आहे आणि एकदम हेवी ड्युटीमध्ये आहे. कारण बाकी कंपन्यांच्या कुट्या अशा भरपूर तुम्हाला बघायला भेटणार आहे. ह्याच्यापेक्षा तुम्हाला स्वस्त पण पाहायला भेटणार आहे. पण त्याच्यामध्ये जे सारखं मेंटेनन्स येतं ते आमच्यामध्ये येत नाही. भरपूर कंपन्यांचं बघू आपण का घास सारखं गुंततो. याला म्हणजे तुमचा माणूस इथं सारखा अटकून राहतो. तर माणूस थांबायची गरज नाही पडली पाहिजे. घास हा एकसारखा चालला पाहिजे. त्या कुटीला महत्त्वाची म्हणतो आपण 1 नंबर कुटी म्हणतो. याच्यामध्ये तुम्हाला बघू शकतात चेन ही हेवी ड्युटी वापरलेली आहे. पूर्णपणे क्रॉस हे एकदम हेवी ड्युटी दिलेले आहे. ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात ज्या आपण कुटीमध्ये बघितली पाहिजे कुटी घेताना. त्याचबरोबर तुम्हाला आपण बाकीचे मॉडेल दाखवूया. या हा आहे आमचा उस्ताद मॉडेल. जो आपण लिफ्ट अटॅचमेंट बघितली त्याच्यामधलाच हा टायर मॉडेल आहे. हा चालतो तुमचा 18 HP पासून वरती. त्यानंतर जर तुमचा ट्रॅक्टर असेल 24 HP किंवा 27 HP त्याच्यासाठी आहे आमच्याकडे सेमी चॅम्पियन मॉडेल. हा एका तासाला काढणार आहे साधारण 3 ते 4 टन माल आणि हा चालणार आहे तुमचा 24 HP पासून ट्रॅक्टरपासून वरती. हा आहे महावीरचा 2 नंबर मॉडेल सेमी चॅम्पियन. त्याच्यानंतर हा आहे आमचा चॅम्पियन प्लस मॉडेल. हा चालतो आपला 28 HP पासून वरती ट्रॅक्टरवरती. हा एका तासाला काढणार आहे तुमचं 5 टन माल. याच्यामध्ये तुम्ही मुरघासाची पूर्णपणे कुटी करू शकतात. आतमध्ये याला पूर्णपणे 4 ब्लेड दिलेला आहे. 6 इंची चेसीमध्ये आहे. पूर्णपणे याला फोल्डेबल पुल्या आहे. नटबोल सिस्टममध्ये पुल्या येतात या. त्यानंतर याची मागची गव्हाण मोठी दिलेली आहे. गव्हाण मोठी असल्यामुळे पेंडी पूर्णपणे बसती. याच्यामध्ये घास पूर्णपणे गुत्ता कामा नाही. रिव्हर्स फॉरवर्डचा गेअरबॉक्स आहे. बारीक मोठं करण्यासाठी तुम्हाला वेगळा गेअर सिस्टम आहे. चेन पूर्णपणे हेवी ड्युटी दिलेली आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे आहे रॉक्स मॉडेल. तो मी तुम्हाला दाखवतो. या हा आहे आमचा महावीरचा रॉक्स मॉडेल जो चालतो तुमचा 30 HP पासून वरती तर 60 HP ट्रॅक्टरपर्यंत. हा एका तासाला याची क्षमता आहे 8 ते 9 टन. हा पूर्णपणे एक्स्ट्रा हेवी ड्युटी मॉडेल आहे. ज्याची मागणी जास्त असेल, ज्याला एका तासाला ॲव्हरेज जास्त पाहिजे असेल. डिझेल तर आपल्याला तेच लागणार आहे जे छोट्या मशीनला लागणार आहे. पण कमी डिझेलमध्ये काम जास्त होणारा पाहिजे असेल तर हा आहे आमचा महावीर कंपनीचा रॉक्स मॉडेल. ह्याच्या आतमध्ये अजून हेवी ड्युटी मोठी प्लेट येते. त्याच्यानंतर गेअरबॉक्स हा महावीर कंपनीचा ओरिजिनल आहे. या गेअरबॉक्सची आमची 1 वर्षाची गॅरंटी आहे. त्यानंतर याला बघू शकता आपण जे क्रॉस होते बाकीच्या मॉडेलपेक्षा अजून हेवी वापरलेले आहे. याला हेड पूर्णपणे मोठा येतो.
मोठा हेड असल्यामुळे घास जास्त चालणार आहे तुमचा. त्याच्यानंतर याच्यातमध्ये ती प्लेट आहे, ही अजून हेवी ड्युटी येणार आहेत आणि हा पूर्णपणे डबल प्लेटमध्ये आहे. तर हे सर्व मॉडेल बघण्यासाठी आणि घेण्यासाठी तुम्ही आम्हाला एकदा अवश्य भेट द्या. राहता येथे अभय मशिनरी स्टोर्स. धन्यवाद.